मित्रांनो आता एक सर्वात महत्त्वाची अपडेट आलेली आहे, जी की मित्रांनो जलसंपदा विभागातील जी आपली गट ब अराजपत्रित या पदाकरिता जी की सरळ सेवा भरती झालेली होती त्या संदर्भातची आहे मित्रांनो, जी की निकाला संदर्भात आहे. खूप दिवसापासून आपण याच्या वेटिंग वरती होतो. आता फायनली जे आहे मित्रांनो, जे की प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे, जे की तुम्ही या ठिकाणी तारीख देखील पाहू शकता. आजची या ठिकाणी तारीख मेन्शन आहे 7/6/2024 आणि मित्रांनो हे निकाल जे आता फायनली प्रसिद्ध करण्यात आले आहेत. परंतु मित्रांनो त्यामध्ये सर्व महत्त्वपूर्ण काही बाबी देखील नमूद करण्यात आलेल्या आहेत, जे की आपल्याला माहिती असणं अतिशय महत्त्वाचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरती 2023 जाहीर प्रसिद्धीपत्रक. यामधला जे मित्रांनो पहिला जो मुद्दा आहे त्यामध्ये सांगण्यात आलेला असा आहे की जलसंपदा विभागातील गट ब अराजपत्रित व गट क सरळ सेवा भरतीसाठी विविध 14 संवर्गाच्या परीक्षा घेण्यात आलेल्या आहेत. सदर पदांसाठीची ऑनलाईन परीक्षा दिनांक 27/12/2023, दिनांक 29/12/2023, दिनांक 31/12/2023 आणि 1 जानेवारी 2024 व 2 जानेवारी 2024 जे की रोजी संपन्न झालेली आहे, म्हणजे की वेगवेगळ्या टप्प्यात झालेली होती. त्यानंतर म्हटलं आहे की उमेदवारांची मार्क व्ह्यू मेरिट लिस्ट, ज्याला की आपण आन्सर की असे म्हणतो, तर ती जी आहे जे की 3 मार्च रोजी या ठिकाणी आपल्याला पाहण्यासाठी देण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्व संवर्गाच्या निम्न श्रेणी लघुलेखक पदाच्या जे की वगळून हे जे पद आहे वगळण्यात आलेलं आहे. त्यानंतर म्हटलंय कागदपत्र पडताळणीसाठी उमेदवारांची लिस्ट ऑफ कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यादी शासनाचे, जे की त्यांचं जे जलसंपदा विभागाचं ऑफिशियली वेबसाईट आहे www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जे की प्रसिद्ध करण्यात येत आहे. शासनपत्र क्रमांक जे की संकीर्ण जे की यांचा क्रमांक आहे, जे की 27/6/2024 नुसार ठाणे परिमंडळ व नाशिक परिमंडळ वगळून कागदपत्र पडताळणी यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवून घ्या, जर तुम्ही या परिमंडळामध्ये अर्ज केला असाल ठाणे व नाशिक परिमंडळ, तर हे दोन्हीही वगळून जे की या ठिकाणी जी तुमची मेरिट लिस्ट आहे फायनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जर तुम्ही यामध्ये जर अर्ज केला असेल या परिमंडळामध्ये, तर यांच्यासाठी देखील महत्त्वाची सूचना आहे, समोर तुम्ही व्हिडिओ पहा त्यामध्ये मी सांगणारच आहे. आणि हा जो आहे जो की निकाल जो की निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचा वगळून प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, हे देखील सर्वात महत्त्वाचं आहे. त्यानंतर म्हटलं आहे 4थ्या मुद्द्यामध्ये की सदर यादीमधील नमूद उमेदवारांना गुणवत्ता व नमूद आरक्षणानुसार प्राथमिक स्तरावर पात्र अपात्रता अमाजवण्यासाठी केवळ कागदपत्रे तपासणीसाठी बोलण्यात येत आहे. उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी तपासणी अंतिपात्र ठरलेल्या उमेदवारांचा प्रवर्ग न्याय व समांतर आरक्षणानुसार उपलब्ध पदानुसार सामान्य प्रश्न विभाग शासन निर्णय क्रमांक जो की यांचा आहे त्यानुसार 4/5/2022 जो निर्णय आहे त्यानुसार जे की निवड सूची तयार करण्यात येणारी आहे. म्हणजे की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जरी नाव आलं हे फायनल नसणार नाही आहे, तर संपूर्ण काही तुमच्या कॅटेगरी वाईज किती जागा उपलब्ध आहे, डॉक्युमेंट वगैरे सर्व काही व्यवस्थित आहे का, हे सर्व काही पाहिल्यानंतरच अजून एक अंतिम यादी या ठिकाणी येणारी आहे, यांनी या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर 5वा मुद्दा जो की सर्वात महत्त्वाचा आहे, तर या ठिकाणी म्हटलं आहे की दप्तर कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक यांची कागदपत्र पडताळणी यादी महाराष्ट्र शासनाच्या जे की महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद यांच्या जे की क्रमांक जी याचिका या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे, तसेच सहाय्यक आरेखक यांची कागदपत्र पडताळणी यादी माननीय उच्च न्यायालय मुंबई रिट पिटिशन जे की क्रमांक आहे यांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे. म्हणजे की हे सर्व काही या पदाकरिताचं, म्हणजे कोणते पद, दप्तर कारकून मोजणीदार आणि कालवा निरीक्षक जे की सर्वात महत्त्वाचे पद, यामध्ये अजून एक दुसरं पद जे की सहाय्यक आरक्षक या पदांकरता जे आहे निव्वळ हे तात्पुरत्या स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येत आहे, जे की या न्यायालयाच्या अधीन राहून. त्यामुळे हे तात्पुरतच आहे या पदांकरताचा निकाल, तर यामध्ये बदल देखील होऊ शकतात. त्यानंतर 6वा मुद्दा असा म्हटला आहे की उमेदवाराने ज्या परिमंडळासाठी अर्ज केलेला आहे त्या परिमंडळाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी नमूद केलेल्या पत्त्यावर कागदपत्र पडताळणी होणार आहे, तरी आपले कागदपत्र पडताळणी जे की अनुक्रमांक जो आहे जो परिमंडळ तुम्हाला त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे, तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन तुमचं संपूर्ण काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे की पूर्ण करून घ्यायचं आहे. तर कोणकोणत्या ठिकाणी येणार आहे या संदर्भाचे आणि सविस्तर वेळापत्रक देखील या ठिकाणी दिलेलं आहे, जे की याची PDF तुम्हाला आपल्या ऑफिशियल टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल. टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना निकाल देखील पाहायचा असेल तर निकाल पाहण्यासाठी देखील आपल्या टेलिग्राम ग्रुपवर त्याची देखील लिंक उपलब्ध आपण करून दिलेली आहे. आणि मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही निकाल देखील सविस्तर पाहता येणार आहे. तसेच मित्रांनो जे आता उर्वरित काही आपले परीक्षा आहेत त्यांचं देखील आता वेळापत्रक लवकरात लवकर येणारे आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमचा अभ्यास थांबवला असेल तर मित्रांनो तुम्ही कमबॅक्स करा, तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा.
करा मित्रांनो, कारण का कधीही तुमचे वेळापत्रक हे जाहीर होऊ शकतात. तर अशी होती मित्रांनो जी की थोडक्यात ही अपडेट जी की निकाला संदर्भाची जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि यामध्ये काही शंका काही असतील तर खाली कमेंट बॉक्सद्वारे प्रश्न विचारू शकता किंवा मित्रांनो तुम्ही आपला ऑफिशियल टेलिग्राम ग्रुप जो आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही मेसेज करू शकता. तर भेटू नेक्स्ट अपडेटमध्ये नवीन काही महत्त्वपूर्ण